पुणे येथील कोंढवा येवलेवाडी भागात 1 नोव्हेंबरला दुपारी पेट्रोल पंपाजवळ रिक्षा चालक गणेश काळे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके सिद्ध करण्यात आली। पोलिसांनी अवघ्या 4 घंट्यात 4ही संशयितांना अटक केली। अटक केलेल्यांमध्ये दोघे अल्पवयीन आहेत, तर अन्य दोघांची नावे अमान शेख आणि अरबाज पटेल अशी आहेत। आरोपींकडून 2 पिस्तूल आणि 2 कोयते जप्त करण्यात आले असून चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले। गणेश काळे हत्या प्रकरणात गुंड बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह 9 जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय। या टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमिर खान, मयूर भागमारे, स्वराज वाडेकर, अमन शेख, अरबाज पटेल आणि इतर 2 अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे आहेत। या हत्या प्रकरणातील आरोपींना कोंढवा न्यायालयात उपस्थित करण्यात आले आहे। गणेश काळे हा समीर काळे याचा सक्का भाऊ आहे। समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे। त्याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशहून 10 पिस्तूल पुरवल्या होत्या। आंदेकरच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे। गणेश काळेची हत्या केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाले, मात्र त्यांना थोड्याच वेळात अटक करण्यात आली आणि हत्या करताना वापरलेल्या 2 पैकी 1 गाडी जप्त करण्यात आली।